आमची माती आमची माणसं. प्राचीन काळापासून भारत मसाला पिकांसाठी अग्रेसर आहे. 84 मसाला पिकांपैकी 66 मसाला पिकं भारतात होतात. त्यातही मिरी, हळद, लवंग, जायफळ या पिकांना व्यापारी दृष्ट्या अधिक महत्त्व आहे. कोकणातील समुद्र किनारपट्टी लगतचं हवामान हे मसाला पिकांसाठी उपयुक्त आणि पोषक आहे. त्यामुळे कोकणात शेतकऱ्यांनी मसाला पिकांची लागवड करून आर्थिक बाजू सांभाळावी यासाठी कृषी विद्यापीठामार्फत सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. आपल्याला माहित आहे की कोकणाच्या या एक आगळ्या वेगळ्या भूप्रदेशामध्ये मसाला पिकांची लागवड अतिशय चांगली होते. आजपर्यंत शेतकरी बंधूंनी आपल्या परसबागेमध्ये आणि शेतामध्ये काळी मिरी, दालचिनी, लवंग, जायफळ आणि त्याचबरोबर ऑल स्पाइसेस सारख्या विविध मसाला पिकांची लागवड आपल्या परसबागेत आणि तसंच नारळ बागेत आंतरपीक म्हणून करून चांगलं उत्पन्नही मिळवलंय. या मसाला पिकांमध्ये काळी मिरी हे एक महत्त्वाचं पीक आहे. काळी मिरीला मसाला पिकांचा राजा असं म्हटलं जातं. कोकणातील काळं सोनं अशीही या काळी मिरीची ओळख आहे. आपल्या राज्यात तयार होणाऱ्या काळ्या मिरीचा चांगला वास आणि उत्कृष्ट दर्जा यामुळे काळी मिरीच्या जागतिक निर्यातीच्या 90% निर्यात ही केवळ भारतातून होते. आपल्याकडे इंग्रजांनी ज्याला अतिशय महत्त्व प्राप्त करून दिलं ती काळी मिरी, त्यांना त्याचं महत्त्व कळाल्यामुळे ज्या वेळेला त्याने आपल्या इथं राज्य केलं त्यावेळेला तिखटपणासाठी याचा वैद्यकीय आणि आयुर्वेदाचा गुणधर्म लक्षात घेऊन काळी मिरी मात्र त्यांनी पळवली आणि आपल्याला मिरचीसारख्या तिखट पदार्थाचा उपभोग घेण्यासाठी बळी पाडलं. असं होतं की आयुर्वेदामध्ये मिरचीला स्थान नाही, परंतु काळी मिरीचे जे काही वैद्यकशास्त्रातले महत्त्वाचे गुणधर्म आहेत त्याचा उपयोग मात्र मनुष्य प्राण्याच्या जीवनावर अतिशय चांगला होतो आणि याचंच एक कारण म्हणून ह्या काळी मिरीला प्रचंड मागणी आज बाजारपेठेत आहे. कोकण किनारपट्टीत नारळ सुपारी बागांच्या मध्ये मसाल्याची आंतरपिके घेतली जातात. या झाडांच्या बुंध्याशी काळी मिरीच्या वेलांची लागवड करून त्याचे वेल या झाडांच्या आधाराने वर सोडले जातात. शेतकरी बंधूंनो, आपल्याला माहित आहे की कोकणामध्ये काळी मिरी वाढवण्याची जी काही सांस्कृतिक किंवा पारंपरिक पद्धत आहे ती अशी आहे की आपल्या सभोवार जी काही माड, फणस, चिक्कू, नारळ, पोपळी, शिवण, सिल्वर ओक यासारखी जी झाडं आहेत त्याच्या बुंदामध्ये काळी मिरीचे वेल वाढवून साधारणपणे लागवडीपासून 3 ते 5 वर्षांनी त्याच्यापासून उत्पन्न घेतलं जात होतं आणि अशा प्रकारचीच प्रचलित पद्धती अजून बऱ्याच ठिकाणी कार्यान्वित आहे दिसते आपल्याला. अशी काळी मिरी चांगल्या प्रकारे जरी येत असली तरी त्याचं उत्पन्न हातात मिळवण्यासाठी किंवा त्याची काढणी ज्या वेळेला जानेवारी-फेब्रुवारीमध्ये येते त्यावेळेला मनुष्यबळ किंवा अपुरा मनुष्यबळ पुरवठा यामुळे ही काळी मिरी तात्काळ त्या शेतकऱ्याच्या हातात पैसे मिळवून देण्यासाठी उपयोगी ठरत नाही, कारण त्याच वेळेला आंब्याची कामं असतात, काजूची असतात, रोपवाटिकेची असतात आणि काही लोकांना भात शेतीचं कवळ तोडणं आणि बाकीची कामं करणं यामध्ये मजूर वर्ग सगळा गुंतलेला असतो. मग अशा परिस्थितीमध्ये ह्या काळी मिरीचं उत्पन्न घेण्यासाठी झाडावर चढून शिडीचा उपयोग करून ही काळी मिरी काढणं अतिशय कठीण होतं. या सर्व अडचणींवर मात करत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत कृषी संशोधन केंद्र आवाशी इथे मर्यादित वाढणाऱ्या पुश पेपर या काळी मिरीचा विकास करण्यात आलाय.
कृषी संशोधन केंद्र आवासी कार्यालयाच्या प्रक्षेत्रावर याचं हे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे। आणि ह्या तंत्रज्ञानामध्ये काय केलंय की साधारणपणे आपण आतापर्यंत वेलवर्गीय काळी मिरी पिकापासून उत्पन्न जे घेत होतो ते थोडंसं जिकिरीचं, अडचणीचं आणि उत्पन्न मिळवण्यासाठी उत्पादकतेवर होणारा खर्च याचा विचार करून ते थोडंसं कठीण होतं। आणि अशा परिस्थितीमध्ये नवीन तंत्रज्ञानामध्ये हे मुद्दे थोडेसे प्राधान्याने विचार करून आपण काळी मिरीचा जो काही आडवा वाढणारा आणि ज्याला फळधारणा होणारा असा जो भाग आहे तो निवडलाय आणि त्याची लागवड आपण इथं केलेली आहे। झुडूपवर्गीय काळी मिरी या तंत्रज्ञानामध्ये फळधारणा होणाऱ्या आडव्या फुटीचा उपयोग केलेला आहे। त्यामुळे हे वेल आभाळाच्या दिशेने उंच न वाढता झुडुपाप्रमाणे वाढतात। आता काळी मिरीवर आपण बघतोय की 5 प्रकारचे फुटवे असतात। एक आकाशाकडे जाणारे, दुसरे जमिनीकडे जाणारे, तिसरे आडवे जाणारे, चौथे आकाशाकडे जाऊन परत झाडावरून खालीच्या दिशेला येणारे आणि 5वा प्रकार म्हणजे जमिनीवर लोळणारे किंवा त्याला रनर्स असं म्हटलं जातं। बुश पेपर या काळी मिरीची लागवड करताना आडव्या फुटव्याची निवड करून जमिनीमध्ये 5 ते 7 सेंटीमीटर एवढा भाग जाईल अशा पद्धतीने लागवड केली जाते। सशक्त आणि जोरदार वाढलेल्या काळी मिरीच्या वेलीची निवड करून बुश पेपर लागवडीसाठी 30 ते 35 सेंटीमीटर लांबीचा आडवा फुटवा 2 पानं ठेवून छाटला जातो। ह्या तंत्रज्ञानामध्ये आपण फक्त ज्याला फळधारणा होते अशा प्रकारचा आडवा फुटवा, ज्याला इंग्रजीमध्ये प्लॅजिओट्रॉपिक शूट आडवा फुटवा, आपल्या हाताला जसा येतो किंवा हात जसा असतो तसा आडवा फुटवा निवडलेला आहे। आणि हा निवडताना 3 पेर असलेला असा हा फुटवा निवडून आपण त्याच्यापासून ही अभिवृद्धी विकसित केलेली आहे। निवड केलेला फुटवा शक्यतो पॉलिथिन पिशवीत वाढवला जातो। 2 ते 2.5 महिन्याच्या कालावधीत 5 ते 7 पानं असलेलं 1.5 फुटाचं रोप यापासून तयार होतं। मुळातच मसाला पिकांना सावलीची आवश्यकता असते। अशा 2 महिन्याच्या वाढलेल्या रोपांची पुनर्लागवड शेडनेटमध्ये केली जाते। खड्डा काढण्यासाठी 1 बाय 1 बाय 1 फुटाचा आकार निवडावा आणि त्या आकाराने हा खड्डा काढावा। खड्डा काढताना एक लक्षात ठेवावं की त्याची माती जरा सगळ्या बाजूनी सारखी करून ठेवावी। आणि मग ह्या खड्ड्याच्या तळाशी पालापाचोळा, शेणखत, माती आणि वाळवी लागू नये, कारण कोकणामध्ये वाळवीचा उपद्रव एक प्रचंड प्रमाणात असतो, तो लागू नये किंवा बुरशीजन्य रोग होऊ नयेत म्हणून आपण फॉलिडॉल पावडर किंवा तत्सम आपली बाजारात उपलब्ध असलेली जी काही कीटकनाशकाची पावडर आहे ती वापरतो आणि ती साधारणपणे एका खड्ड्याला 50 ग्रॅम वापरतो। पाण्याचा निचरा चांगला होण्यासाठी खड्ड्याच्या तळाशी पालापाचोळा अशा प्रकारे टाकून तो सगळीकडे सारखा पसरून घेणं अतिशय गरजेची बाब आहे। आता हे करतायत त्याप्रमाणे हा पालापाचोळा पसरून घ्यावा। पालापाचोळा टाकल्यानंतर त्यावर साधारणपणे अर्धा घमेलं हे शेणखत टाकायला पाहिजे। वापरण्यात येणारं शेणखत चांगलं कुजलेलं काळं असं असलं पाहिजे आणि एका खड्ड्याला अर्धा घमेलं शेणखत पुरेसं होतं। अर्धा घमेलं शेणखत पुरेसं होतं। त्यानंतर मुळांचं पोषण चांगलं होण्यासाठी जर गांडूळ खत उपलब्ध असेल तर गांडूळ खत, नाहीतर मग कंपोस्ट खत, या दोन्हीपैकी एक साधारणपणे 2 मुठी टाकाव्यात। 2 मुठी गांडूळ खत साधारणपणे अर्धा घमेलं वापरतो आणि मुळांची वाढ जोमाने होण्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट नावाचं जे स्फुरदयुक्त खत आहे ते वापरतो। हे सगळं करून झाल्यानंतर रासायनिक खतामध्ये जे सिंगल सुपर फॉस्फेट ज्याचा महत्त्वाचा भाग मुळांची वाढ होण्यासाठी आहे त्याचा वापर आता इथे आपण करत आहोत आणि ते प्रति खड्डा अर्धा किलो या प्रमाणात वापरणं गरजेचं आहे। अर्धा किलो म्हणजे साधारणपणे बारीकशे 2 मुठी होतात, तेवढं खत टाकावं।
थरावर थर ह्या माती, शेणखत आणि लिंडेल पावडर अशी टाकून ती सगळी एकत्र मिसळून ह्या रोपांची लागवड करण्यासाठी हा खड्डा तयार कर. खड्ड्याची माती जी आपण चारी बाजूला ठेवलेली आहे ती सगळी एकत्र करून खड्ड्यात भरून घ्यावी आणि खड्डा मातीने भरून घ्यावा सगळा. आता एकदा खड्डा तयार झाला की आपण त्या ठिकाणी काय करतो तर त्या ठिकाणी हे पिशवीत वाढलेलं जे रोप आहे ज्याचं वय साधारणपणे 75 ते 90 दिवसाचं आहे, ज्याला साधारणपणे 5 ते 6 पानं आहेत आणि अशा दर्जेदार आणि गुणवत्तात्मक रोपाची लागवड करण्यासाठी निवड करतो. आणि हे रोप हळूवारपणे त्याची प्लास्टिक पिशवी ती जी हुंडी आहे ती न फोडता आपण त्या जमिनीमध्ये लावतो. पिशवीच्या आकाराचा एक छोटासा खड्डा काढावा. यानंतर आपण जी लागवडीचं रोप आहे ते निवडावं आणि लागवडीचं रोप निवडल्यानंतर ते हळूवारपणे खड्ड्याजवळ आणून ती पिशवी रोपाची हुंडी फुटणार नाही अशा प्रकारे कापून घ्यावी व ते रोप मातीच्या हुंडीसह हळूवारपणे त्या खड्ड्यात लावावं. लावताना साधारणपणे पिशवीमध्ये जेवढं रोप खोलीत होतं तेवढंच या खड्ड्यामध्ये लावावं, म्हणजे तिथं कोणत्याही प्रकारचा रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होणार नाही. अशा प्रकारे लागवड केल्यानंतर हळूवारपणे माती जरा दाबून घ्यावी आणि दाबून घेतल्यानंतर परत फावड्याने थोडीशी माती बाजूची वळून तिथे एक उंचवटा तयार करावा. हा उंचवटा यासाठी की इथे कोणत्याही परिस्थितीत पावसाचं किंवा फॉगरचं किंवा ड्रीपचं पाणी साचणार नाही म्हणून हा एक साधा उंचवटा आपण रोपाच्या चारी बाजूला करून घेत आहोत. या रोपांना वाढीसाठी आधाराची आवश्यकता असते आणि आधारामध्ये आपण 2 ह्या बांबूच्या काट्या घेऊन अशा प्रकारचा आधार तयार करतो. हे जी काही बांबूची काठी आहे ती मुळात न लावता मुळाच्या थोड्याशा अंतरावर लावावी, म्हणजे त्याची मुळं खराब होणार नाहीत. आणि मग खालच्या बाजूला एक आडवा जो भाग आहे तो खालच्या बाजूला वापरावा आणि वरच्या बाजूला एक वापरावा. नवीन वाढीची काळजी घेण्यासाठी हे रोप हळूवारपणे 8च्या आकड्याची गाठ वापरून ते या मुख्य आधाराला बांधावं आणि त्यानंतर पुढच्या हंगामात जी वाढ होणार आहे त्याची काळजी घेण्यासाठी हा वरचा एक भाग आपण बांधणे आवश्यक आहे. म्हणजे वाऱ्यामुळे कुठेही अडथळा किंवा रोप मोडणं असा प्रकार होत नाही आणि रोप सुव्यवस्थितपणे वाढीसाठी लागतं. लागवड केल्यानंतर तात्काळ त्या मुळांना पाण्याची उपलब्धता व्हावी आणि त्यातून अन्न मिळावे म्हणून आपण मुळांना पाणी उपलब्ध करून देतोय. असं झारीनं सगळीकडे पाणी टाकून द्यावं. बऱ्याच वेळेला शेतकरी बंधूंना असा प्रश्न पडतो की लागवडीचा नेमका कालावधी कोणता. तर बंधूंनो, यामध्ये असं आहे की तुम्ही लागवड फक्त मार्च, एप्रिल, मे महिना जिथं प्रखर ऊन असतं तेवढा कालावधी वगळून इतर केव्हाही करू शकतो. कृषी विज्ञान केंद्र आवशी इथे विकसित तंत्रज्ञानाचा आधार घेऊन बुश पेपर काळी मिरीची लागवड शेडनेटमध्ये केल्याने इथं ठिबक सिंचनाची सोय केलेली आहे. सावलीमध्ये नवीन फूट येते आणि त्या फुटीला अशा प्रकारचा मोहर येतो. याला आपण पॅनिकल म्हणतो किंवा मराठीमध्ये लंगूर म्हणतो. हा लंगूर नवीन प्रत्येक पालवीला येतो आणि तो वाढत 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 साधारणपणे अशा प्रकारची फळधारणा त्याला होते. आमची माती आमची माणसं. ह्या पिकाच्या पाणी व्यवस्थापनामध्ये आपण 2 प्रकारे पाणी देऊ शकतो. एक ड्रीप म्हणजे ठिबक सिंचनद्वारे, नाही दुसरं आपल्या स्प्रिंकलरद्वारे किंवा फॉगर्सद्वारे सुद्धा.
त्याचा जो डिस्चार्ज आहे तो 16 लिटर पर आवर आहे आणि तेवढा डिस्चार्ज ह्या सीझनमध्ये किंवा ह्या हंगामात वापरावा लागतो. फॉगर्सद्वारे पावसासारखं पाणी याला दिलं जातं, त्यामुळे बुंद्यात पाणी साचून राहत नाही. लागवडीचा हंगाम कोणताही असला तरी शेडनेटमध्ये लागवड केल्याने त्याला नियंत्रित पाणी देणं शक्य होतं. शेडनेटमध्ये घेतलेल्या काळी मिरी या मर्यादित वाढीचा बुशपेपर काळी मिरीपासून आपल्याला पहिल्या वर्षापासून उत्पादन मिळायला सुरुवात होते. दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षापासून उत्पन्न वाढत जातं. सावलीमध्ये नवीन फूट येते आणि त्या फुटीला अशा प्रकारचा मोहर येतो. त्याला आपण पॅनिकल म्हणतो किंवा मराठीमध्ये लंगूर म्हणतो. हा लंगूर नवीन प्रत्येक पालवीला येतो आणि तो वाढत 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 साधारणपणे अशा प्रकारची फळधारणा त्याला होते आणि ह्या अवस्था सतत चालू असतात. पहिल्याच वर्षी उत्पन्न सुरू होतं. पहिल्या वर्षी एका झाडापासून किंवा एका झुडपापासून साधारणपणे 40 ग्रॅम ही हिरवी मिरी मिळते. त्यानंतर दुसऱ्या वर्षी साधारणपणे 80 ते 85 ग्रॅम मिळते आणि तिसऱ्या वर्षी मात्र अचानक हे उत्पन्न वाढतं आणि ते जवळजवळ 450 ग्रॅम मिळतं. 450 ग्रॅम जर उत्पन्न एका झाडावरून मिळालं तरी देखील ह्याचं अर्थशास्त्र इतर पिकांच्या तुलनेत, द्राक्ष पिकाच्या तुलनेत मसाला पिकामध्ये सगळ्यात अग्रभागी ठरतं. 100 झाडं 1 गुंठ्यामध्ये याची लागवड आपण केलेली आहे. पहिल्यांदा कोणत्याही प्रकारचं झाड किंवा माड लागत नाही आधारासाठी. लागवड केलेल्या पहिल्या वर्षापासून ह्याला उत्पन्न सुरू होतं. ते कमी असतं परंतु उत्पन्नाची शाश्वत हमी ही पहिल्या वर्षापासून असते. आमची माती आमची माणसं. काळी मिरीपासून मिळणारं उत्पन्न म्हणजे काळी मिरीचे लोंगर म्हणजेच घड. यापासून हिरवी मिरी, सफेद मिरी, काळी मिरी तयार केली जातात. ह्याच्यावरचे दाणे जर मोजलेत तर बाहेर साधारणपणे 52 ते 65 असतात. इथं मात्र 184 ते 190 पर्यंत मिळतात. या झुडूपवर्गीय पद्धतीने काही शेतकऱ्यांनी परसदारी यशस्वी प्रयोग करून काळी मिरीचं योग्य उत्पादनही घेतलं आहे. तरीही ज्या शेतकऱ्यांना याची माहिती हवी असेल त्यांनी विद्यापीठाकडे किंवा कृषी संशोधन केंद्र आवाशी इकडे संपर्क साधावा. त्यांना जरूर योग्य ते मार्गदर्शन मिळेल.